नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वेळेला जे समोर दिसतं तसं असतं असं नाही, असं आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण जग फसायला हरकत नाही. जे जगाला शहाणं करण्याचं कर्तव्य म्हणून, ड्युटी म्हणून उभे असतात, म्हणजे वॉचमन असतात, त्यांनी फसून चालत नाही. त्याला दिसतंय त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो. आणि पत्रकारिता किंवा बातमीदारी ही नेमकी ती गोष्ट असते की सामान्य जनतेला वरकरणी जे दिसत नाही किंवा ओळखता येत नाही ते समजावणं, समजावून देणं हे पत्रकारितेचं काम असतं. पण धाराडूर झोपलेला एखादा वॉचमन असावा आणि मग चोरी होऊन गेल्यानंतर, घरफोडी होऊन गेल्यानंतर त्यानेच टाहो फोडून रडायचं, असं जर आपण चित्र बघितलं तर आपण त्याला हाकून लावू नोकरीवरून. आणि नेमकी तीच गोष्ट आजकालच्या माध्यमांची आहे. कारण गेले 2 दिवस मी अचानक बातम्यांचा टोन बदललेला बघतोय, बातम्यांची शैली बदललेली बघतोय की अरेच्या महायुतीतली शिवसेना, एकनाथ शिंदेची आणि फडणवीसांची, भाजप यांच्यातली भांडणं संपली, आवरली, कोण नरमलं, कोण वरमलं, वगैरे 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 सुरू झालेलं आहे. प्रश्न असा होता की खरोखरच भांडणं होती का? जे लोक प्रतिपक्ष अगत्याने बघत असतील आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मी वारंवार सांगत आलो की अशी काही भांडणं आहेत असं माध्यमातून रंगवलं जात असलं तरी शिंदे आणि फडणवीस किंवा अजितदादा हे महायुतीचे जे 3 प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्ये असं कुठलीही धुसफूस भांडणं नाहीत की ज्यामुळे महायुतीमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही अडचण निर्माण होईल, असं बिलकुल नाही. एका घरात राहणारी माणसं एका कुटुंबातली असतात, सख्खी असतात, चुलत असतात, त्यांच्यात सुद्धा अधूनमधून भांडणं, वादविवाद होत असतात. याचा अर्थ ते घर फुटलं तुटलं असं अजिबात होत नाही. सकाळी भांडलेली, दुपारी भांडलेली माणसं रात्री एका छताखाली निश्चिंत मनाने जेवतात आणि झोपतात. त्यामुळे सकाळी खुट्ट वाजलं होतं, या घरामध्ये दोन भांड्यांचा आवाज आला होता आणि म्हणून आता हे घर तुटलेलं आहे, फुटलेलं आहे याची रसभरीत वर्णनं करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं नाही नाही त्यांच्यात भांडणं नव्हती, ती भांडणं मिटली. कशाला भांडण म्हणायचं, कशाला वितंडवाद म्हणायचं याचा सुद्धा ज्यांना गंध नाही, अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा मग गोंधळ होतो. आणि मग आपण कालपर्यंत काय बोलत होतो त्याची उलटी वर्णनं आज करायला लागतात आणि तशीच गोष्ट झालेली आहे. अचानक शिंदे आणि फडणवीस हे नागपूर अधिवेशनामध्ये संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर एकत्र बसले, एका बंद खोलीत बसले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची भाषा बदलली. असं काही झालेलं नाही, असं काही झालेलं नाही. हा, पण एक गोष्ट असते, ज्या वेळेला तुमच्या वाईटावर टपलेली लोक असतात आणि ती समोर येत असतात तेव्हा त्यांना नाक खुपसण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या समोर काही वेळेला काही नाटकं आणि काही देखावे उभे करावे लागतात. आणि नेमकी तीच गोष्ट महायुतीतले 3ही पक्ष म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस अधूनमधून ते मुद्दाम करत असतात. जर ते करत नसतील तर त्यांचे अनुयायी, त्यांचे पाठीराखे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे आमदार युतीमध्ये कुठेतरी वितुष्ट निर्माण झालंय असा एक देखावा निर्माण केला जातो. अगदी या विषयातलं ताजं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर अगदी निलेश राणे हे नारायण राणेंचे सुपुत्र, तेही आमदार आहेत आणि त्यांच्या बाजूच्या मतदारसंघात त्यांचा धाकटा भाऊ नितेश राणे हा आमदार आहे आणि तो मंत्री सुद्धा आहे. आणि दोघे कणकवली नगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकासमोर शड्डू ठोकून उभे आहेत. आता एक भाजपमध्ये आहे, भाजपचा मंत्री आहे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार आहे. त्यांनी इतकी खडाजंगी झालेली आहे की झालं आता यामुळे नारायण राणेंचं कुटुंब फुटणार. आणि तेवढंच नाही तर महायुतीचं सरकार सुद्धा अडचणीत आलेलं आहे, कोंडीत सापडलेलं आहे. अशी जी काय वर्णनं केली जात होती ती कुठल्या कुठे छू झाली.
2 डिसेंबर नंतर, कारण 2 डिसेंबर पर्यंत ज्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका होत्या स्थानिक संस्थांच्या, म्हणजे नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत्या, त्याचा प्रचार हा 2 डिसेंबरला संपणार होता आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. पण काहीतरी गडबड झाली आणि 20-22 काय नगरपालिका परिषदा असतील, तिथलं मतदान नागपूरच्या हायकोर्टाच्या खंडपीठाने तिथलं मतदान रोखून धरलं आणि ते पुढे ढकललं आणि त्यामुळेच त्या नंतर मतदान होईल तिथलं मतदान होऊन एकत्रित 21 डिसेंबरला मतमोजणी करायची असा खंडपीठाने निर्णय दिला. पण जिथे मतदान व्हायचं तिथे होऊन गेलं. म्हणजे साधारणतः 200 पेक्षा अधिक नगरपालिका नगर परिषदांमधलं मतदान होऊन गेलेलं आहे आणि जे कोणी उभे राहिलेत, अगदी एकमेकाविरुद्ध उभे राहिलेत, एकमेकाच्या बाजूने उभे राहिलेत, ते त्या निवडणुकीच्या भूमिकेतून बाहेर आलेत आणि नेहमीचं जीवन जगायला लागलेत, म्हणजे आपापल्या पक्षातलं जीवन जगायला लागलेत. साहजिकच पक्षात जर भांडण नसेल किंवा पक्षाच्या भांडणातून काही निष्पन्न होणार नसेल, तर ते निवडणुकीपूर्वी दाखवायचं जे भांडण होतं ते आटोपलेलं आहे, त्याची मुदत संपलेली आहे. जसा नाटकातला किंवा चित्रपटातला अभिनेता असतो, तो कॅमेरा चालू असताना ऍक्टिंग करतो, मारामाऱ्या करतात, जे काय असेल ते, पण कॅमेरा ऑफ झाला की आपल्यावरचं काही ती रंगभूषा मेकअप उतरवतात आणि दोघे बाजूबाजूला बसून चहा पितात. त्यापेक्षा राजकारणातली भांडणं वेगळी नसतात. अगदी विधान भवनामध्ये एकमेकावर अधवा तधवा बोलणारे हे नंतर कॅन्टीनमध्ये बसून एकत्रित चहा सुद्धा पित असतात, नाश्ता करत असतात. तेव्हा त्यातून सुतावरून स्वर्ग गाठत भांडणं आणि कोंडीत आणि अडचणीत वगैरे आणणारे जे असतात ते तोंडगशी पडतात. आणि तशीच मराठी माध्यमं आता पूर्णपणे तोंडगशी पडली आहेत आणि आता सांगायला लागली की भांडणं मिटली. मिटली म्हणजे काय? झालीच नव्हती तर मिटायचा प्रश्न काय येतो? पण तुमच्यासारख्या खोड्या पोरांना काहीतरी खेळ खेळता आला पाहिजे, म्हणून एक खेळणं द्यावं लागतं, नाहीतर तुम्ही नको तिथे तोंड घालत बसाल. एक साधी गोष्ट आहे की तुम्हाला जर भांडणं लावायला आवडतं तर खरंच आम्ही भांडलो असं दाखवावं लागतं. लहान मूल असतं, त्याला एखादं टेबल खुर्ची लागली तर आईबाप काय करतात? तू कशाला तिथे गेला, तडफडला असं बोलत नाही, ते टेबलाला 2 फटके मारतात, खुर्चीला 2 फटके मारतात. ह्याला पुढे हॅट तुझ्या म्हणून त्या टेबल खुर्चीला मारलं की ते बाळ जसं समाधानी होतं, तशी आजची एकूण पत्रकारिता झालेली आहे. त्यांना कुठेतरी खुसपट झालं की आनंद होतो. एक हिंदी मधला तर मी गमतीशीरच व्हिडिओ बघितला. दिल्लीमध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित शहा यांच्या सासूरवाडीच्या कोणाचं तरी लग्न होतं आणि त्यासाठी राज ठाकरेंचा परिवार आणि कुटुंब गेलं होतं. त्या समारंभाला, विवाह समारंभाला दिल्लीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांनी इशारा करून अमितला आपल्या बाळासह, म्हणजे राज ठाकरेंच्या नातवासह बोलवलं आणि नंतर राज ठाकरे, अमित शहा वगैरेंची, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची पंतप्रधानांची काय तात्पुरती थोडीफार बोलाचाल झाली, त्याच्यावरून सुरू. बघा, मुंबई तिकडे काहीतरी झालं आणि तिकडे राज ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटले. अरे कशासाठी भेटले, त्यांच्यात काय झालं? म्हणाले सुतावरून स्वर्गात आणि स्वर्गातून नरकात. या पद्धतीची जी बातमीदारी आहे, त्यामुळे भांडणं झालीच नाही तर ती मिटणं सोपं असतं. आणि त्यापेक्षाही गंमत अशी आहे की मी छाती ठोकपणे सांगतो की हे जे असल्या कुठेही संडासाला नाक लावून बसलेले असतात, त्यांना दुर्गंधी यावी यासाठी मुद्दाम पादावं सुद्धा लागतं. आणि आजचे राजकारणी हे अतिशय बिलंदर झालेले आहेत. ते खोटं नाटो पादून देखील तुम्हाला आवाज पण काढून दाखवतात आणि दुर्गंधी सुद्धा येते की हे खुश, लगेच बातम्या रंगवायला सुरुवात, दाणादाण, घणाघात, तोफ धडाडली, सुरू होतं. वास्तवात अशी भांडणं नव्हती आणि ही भांडणं नव्हती याचा सगळ्यात मोठा पुरावा 3-4 महिन्यापूर्वी
या महायुतीचे सर्वात प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांमध्ये काय करायचं आहे याचं धोरण जाहीर केलंय, पण यांच्या मेंदूत शिरायला पाहिजे. बातमीदारी करणाऱ्यांना ते धोरण समजून तर घ्यायला पाहिजे. फडणवीसांनी साफ साफ सांगून टाकलं की आम्ही महायुतीमध्ये एक ठरवलेलं आहे की जिथे जमेल तिथे तिथे युती करायची. स्थानिक पातळीवरची जी परिस्थिती असेल त्यानुसार युती होईल, युती मोडेल किंवा अन्य कुठच्याही पक्षाच्या युती बाहेरच्या पक्षांबरोबर आघाडी होऊ शकेल. आघाडीतले दोन पक्ष एकत्र येतील, तिसरा पक्ष आमच्याच विरुद्ध उभा असेल, पण हे स्थानिक राजकारणासाठी असेल. पण निकालानंतर सत्तेत एकत्र बसायचे हे जर फडणवीस ठामपणे सांगतायत याचा अर्थ युतीमध्ये कुठच्याही खालच्या पातळीवर भांडण होत असेल तर त्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते लक्ष घालायला डोळ्यात तेल घालून बसलेले आहेत हे विसरू नका. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पण म्हणाले कुठेतरी कणकवलीच्या त्या सभेमध्ये की मला 2 तारीख पर्यंत युती जपायची आहे. हा बघा 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 युतीमध्ये केवढं भगदाड पडलं, खिंडार पडलं. आता 2 तारीख संपून गेली आणि मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय तो 8 दिवस पुढे 10 डिसेंबर झालेला आहे. मग युती मोडली का? युतीचं सरकार गडगडलं का? मग नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये युती म्हणून कोण काम करतंय? त्या युती सरकारकडे विरोधी नेतेपद पाहिजे म्हणून रडगाणं कोण गातंय? युती जर 2 तारीख पर्यंत टिकवायची होती तर त्याच्यानंतर ती टिकली का? अशा वेळेला रवींद्र चव्हाण जे बोलतायत त्याचा अर्थ समजून घ्यायचा. ही सगळी भांडणं 2 डिसेंबर पर्यंत चालणार आहेत आणि 3 डिसेंबरला निकाल लागला की आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घालणार, हाच त्याचा अर्थ होता. पण तो समजून घेण्यासाठी मुळात पत्रकार म्हणजे काय, पत्रकारिता म्हणजे काय हे समजायची बुद्धी पाहिजे, समंजसपणा पाहिजे. त्याचा तो दुष्काळ आहे. चालू द्या डिबेट. आता भांडणं मिटली म्हणतात किंवा मग काय निलेश राणे यांनी माघार घेतली की रवींद्र चव्हाण यांनी माघार घेतली वगैरे 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 वगैरे. सवाल इतकाच आहे की हा या स्थानिक निवडणुकांचा पहिला टप्पा होता. यानंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आणि कदाचित जिल्हा परिषद वगैरे नंतर होईल, पण महापालिका आधी निवडणुका होतील आणि त्या कदाचित प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीच्या आधी उरकल्या जातील. आणि साधारणतः 25-26 ज्या काय महापालिका आहेत आणि त्यातल्या आरक्षणाच्या जागांचा जो वाद आहे त्यासाठी त्या बाजूला काढून उरलेल्या 24-25 महापालिकांच्या निवडणुका केल्या जातील आणि त्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा मुंबई महापालिका आहे. आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अजून काँग्रेसने ठामपणे नकार दिलेला आहे आणि राज ठाकरे आपल्या बंधूंबरोबर निवडणुकीत युती करणार असं अजूनही जाहीर करत नाहीत. त्यामुळे सगळ्यात अत्यंत टांगलेली लोंबकळलेली अवस्था कोणाची आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे. पण चर्चा त्याच्याबद्दल करण्यापेक्षा भाजप आणि शिंदे यांच्यात मुंबईमध्ये युती होणार की नाही, मग लोढा काय बोलले, मग आणखीन अमित साटम काय म्हणाले, याच्यावरून बातम्या बिनबुडाच्या बातम्या रंगवल्या जातात. मुळात प्रश्न असा आहे की भाजपला आपल्याला सहजगत्या बहुमत किंवा 100 पेक्षा अधिक जागा मिळतील हा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाशी टक्कर घ्यायची असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 ठाकरे एकत्र आलेच पाहिजेत आणि ते येणार नसेल तर मग उबाठा आणि काँग्रेस यांना एकत्र येऊन लढावं लागेल. अन्यथा भाजपचं पारडं अगदी एकनाथ शिंदेशिवाय सुद्धा जड असू शकतं. गेल्या वेळेला एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत नव्हते तरीही भाजपने अखंड शिवसेनेच्या तुलनेत फक्त 2 जागा कमी त्यांच्या 82 आणि शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सोबत नव्हती, राष्ट्रवादी सोबत नव्हती, अबू आझमी नव्हता की नवाब मलिक बरोबर नव्हता, तरीही शिवसेनेला भाजपपेक्षा फक्त 2 जागा अधिकच्या मिळवत्या आल्या. आणि आता त्यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या विभागणीमुळे
निदान 30-40% मतं घटलेली आहेत मुंबईत. आणि हे विधान सभेच्या निवडणुकीत मतदानातून दिसतं, लोकसभेच्या मतदानातून दिसतं. अशा वेळेला सगळ्यात मोठी वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेंसमोर आहे, तितकी ती भाजप समोर नाही. आणि तडजोड करायची तर सोपी आहे. ठाणे महापालिका हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे, तो त्यांच्याकडे सोपवला तर एकनाथ शिंदे मुंबई महापालिका निवडणुकीत 2 नंबरचा पक्ष किंवा धाकटा भाऊ व्हायला आपोआप राजी होतात. तीच गोष्ट इतर महापालिकांच्या बाबतीत असेल, जिथे ज्याचं पारडं जड. नव्या मुंबईमध्ये भाजप म्हणून गणेश शिंदेचं पारडं जड असतं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना तुल्यबळ आहेत. या सगळ्या तडजोडी होतात. पुण्यामध्ये किंवा पिंपरीमध्ये एकनाथ शिंदे यांचं फारसं वजन नाही, त्यामुळे तडजोडी करायच्या तर त्या अजितदादांबरोबर केल्या जातील. आणि हे करणार हे आधी सांगून झालंय. सत्तेत नंतर एकत्र बसायचं आहे, याचा अर्थ एकत्र लढा, विरोधात लढा, पण निकाल लागल्यानंतर आपली दोघांची बेरीज एकमेकाविरुद्ध लढून सुद्धा बहुमताची असली पाहिजे, या तत्वावर या निवडणुका महायुती लढवते आहे. त्यामुळे अगदी भांडणं होताना, आरोप प्रत्यारोप होताना दिसले तरी त्याचा अर्थ समजून घ्या. हा एक देखावा निर्माण केला जातो, ज्या देखाव्यामुळे आपल्या विरोधात लढणारे जे आहेत ते गाफील होतात आणि त्या गाफील करण्यासाठी माध्यमातून अशा बिनबुडाच्या बातम्यांची राळ उडवली की विरोधकांना आपण ढिले आहोत, भाजप महायुती ढिली असं वाटलं पाहिजे. यासाठीच या भांडणांचं नाटक केलं जातं आणि ते नाटक जितकं अधिक रंगेल आणि त्याच्यावर महाविकास आघाडी, काँग्रेस, उभाटा जितका विश्वास ठेवतील, तेवढी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांसाठी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची लढत अधिक सोपी होऊन जाते. आणि त्यामध्ये अलगद बावळट माध्यमांच्या पत्रकारांना वापरलं जाते. ज्यांना असं वाटतं आपल्याला फार मोठी ब्रेकिंग न्यूज मिळाली, ब्रेकिंग न्यूज वगैरे काय नाहीये. तुमचा वापर केला जातो महायुतीच्या विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी. महायुतीतले झगडे दाखवणं हे तुमच्याकडून करून घेतलं जातंय आणि तुम्ही करताय. आणि त्यातले काही पत्रकार अगदी उद्धव निष्ठ असतील, काँग्रेस निष्ठ असतील, तरी ते प्रत्यक्षात भाजपला मदत करतायत. कॅमोफ्लॉज त्याला म्हणतात, देखावा करायचं. एक कहीं पे निगाह हे कहीं पे निशाणा म्हणतात, तसं हे राजकारण आहे. आणि म्हणून महायुतीत भांडणं नव्हतीच, ती मिटली, ही सुद्धा तितकीच बोगस बातमी आहे. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.